नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बनवतो. त्यामुळे म्हणजे RRB रेल्वे अंतर्गत भरती निघाली, त्या भरती संदर्भात आपण अशी महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही जर 10वी पास असाल तर इथं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करता येईल. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये एकूण जागा आहे 32,438 जागा असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा. तर चला तर आपण बघूया RRB रेल्वे भरतीचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा फिलअप करायचा. त्यासाठी तुम्हाला rrbapply.go.in वेबसाईट यावं लागेल. वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथे आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला लेटेस्ट अपडेट्स इथं बघायची. रिक्वायरमेंट फॉर व्हेरियस पोस्ट इन तुम्ही भरती संदर्भात एक PDF इथं आहे. ती PDF इथं तुम्ही डाउनलोड करून या भरती संदर्भात PDF इथं सविस्तर तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. वाचल्यानंतर तुम्हाला इथं काही असं ऑप्शन दिसेल ऑनलाईन अप्लाय. तर क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. यापूर्वी जर आपण अकाउंट जरा क्रिएट केलं असेल तर आपल्याला पुन्हा क्रिएट करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. तर आपण इथं पहिल्यांदाच अकाउंट बनत आहे, त्यामुळे आपल्याला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. कंट्री ऑफ नॅशनॅलिटी आपल्या इथं इंडिया आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे फुल नेम, इथे तुम्हाला 10वीच्या मार्कशीट प्रमाणे इथे तुम्हाला तुमचं पूर्ण फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रिएंटर नेम टाकायचं आहे त्याच पद्धतीने. त्यानंतर यू हॅव चेंज युअर नेमच्या नावात काही बदल असेल तर येस करायचं, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. येस केल्यानंतर तुमच्या जो नावात बदल झाला असेल तो नावातला बदल आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे, टाकायचा आहे जो नावात बदल झाला आहे. नसेल जर झाला असेल नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. जी कोणती तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा. पुन्हा टाईप डेट ऑफ बर्थ आपल्याला सिलेक्ट करायची. त्यानंतर सिलेक्ट जेंडर आपल्याला करायचं, मेल फिमेल सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा सिलेक्ट आपल्याला करायचं. त्यानंतर फादर्स नेम आपल्याला इथे टाकायचं पुन्हा. त्यानंतर तुम्हाला फादर नेम इथं पुन्हा टाकायचं. त्यानंतर मदर्स नेम टाकायचं, मदर्स नेम टाकायचं. त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं. इथं खाल्ल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID टाकायचा. ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ईमेल OTP यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्या ईमेलवर OTP जाईल, ते OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला जनरेट मोबाईल OTP यावर क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवर OTP जाईल, ते OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर पण आपल्याला खाली यायचं. प्लीज एंटर युअर आधार कार्ड नंबर. तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक आधार OTP जाईल. जनरेट आधार OTP यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला OTP टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर टर्म कंडिशन एक्सेप्ट करायचं. इथं आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा, जसं की ईमेल ID आणि मोबाईल नंबर तसंच आधार OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपला पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा. पासवर्ड केल्यानंतर आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रिव्हियस अँड क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला अशा पद्धतीनं समोर इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला फक्त इथे तुम्ही अकाउंट क्रिएट करताना भरलेली माहिती तुम्हाला दिसेल. काही माहिती जर चुकली असेल तुम्ही एडिट करू शकता, आणि तुमचं जर भरलेली माहिती बरोबर असेल तर टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे. एक्सेप्ट नंतर क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. क्रिएट अँड यावर क्लिक केल्यानंतर समोर असं काही इंटरफेस दिसेल. प्रोसीड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. क्रिएट अँड अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. अशा पद्धतीने तुमचं अकाउंट क्रिएट सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर जे काही तुम्ही अकाउंट क्रिएट करताना तुमचा मोबाईल नंबर टाकला असेल तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा, आणि जो काही तुम्ही पासवर्ड बनवला असेल तो पासवर्ड इथे टाकायचा. आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. ही अगोदर तुम्हाला संपूर्ण माहिती इथं बघून घ्यायची. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर आपण क्लिक करायचं. ऑनलाईन अप्लाय यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला बघायचं ओपनिंग डेट दाखवलेली आहे आणि क्लोजिंग डेट सुद्धा आपल्याला दाखवलेली आहे. तर सिलेक्ट द RRB फॉर विच यू विश टू अप्लाय. तुम्हाला कुठे अप्लाय करायचं ते आपल्याला सिलेक्ट करून, आपल्याला महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपल्याला मुंबई सिलेक्ट करायचं. त्यानंतर मुंबई सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आय एम नॉट यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट नंतर नेक्स्ट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. त्यानंतर आपण जी काही कोणती माहिती भरली ती माहिती संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला मॅरिज स्टेटस आपल्याला सिलेक्ट करायचं. इथे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं सुरुवातीला मॅरिज स्टेटस इथं आपल्याला सिलेक्ट करायचं. मॅरिड अनमॅरिड जे असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपलं रिलिजन, आपला धर्म आपल्याला सिलेक्ट करायचा. हिंदू जो काही तुमचा धर्म असेल, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख जे काही धर्म असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपल्याला इथं मदर टंग आपल्याला इथं सिलेक्ट करायची. आपली मराठी लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची. त्यानंतर आपल्याला चॉईस लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन आपल्याला ती लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची इथं मराठी. त्यानंतर
परमनंट विसेबिलिटी मार्क ऑफ आयडेंटिफाय, जर तुम्हाला इथं तीळ असेल, जन्मखून असेल तर ती जन्मखून आपल्याला टाकायची, पुन्हा ती जन्मखून आपल्याला इथं आपल्याला टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कम्युनिटीवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची इथं तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करून, तुम्ही ओपन जर असेल तर अनरिझर्व्ड सिलेक्ट करायचं. कॅटेगरीमध्ये असेल, जी कोणती तुमची SC असेल, ST असेल, OBC असेल, जी कोणती कॅटेगरी असेल ती कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं. इथे तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस आता फिल करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचं. आपलं जे महाराष्ट्र राज्य असेल, आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट, आपला जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मग तुमच्या तुमचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथं फिल करून घ्यायचा. तुमचा ॲड्रेस फिल केल्यानंतर प्रेझेंट नियरेस्ट बाय सिटी आपल्याला टाकून घ्यायची. त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा. तुमचा परमनंट ॲड्रेस आणि हा ॲड्रेस जर सेम असेल तर इथं परमनंट ॲड्रेस इज सेम इज पर ॲड्रेस असं आपल्याला यावर आपल्याला सिलेक्ट करायचं. यावर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सेव्ह या ऑप्शन क्लिक करायचं. सेव्ह या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची पर्सनल डिटेल सेव्ह सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्ही बघू शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला आता ऑदर डिटेल इथं फिल करायचे आहे. इथे तुम्ही खाली येऊ शकता. खालीनंतर आपण बघू शकता इथे तुम्हाला एक सर्व्हिसमॅन डिटेल विचारलेलं आहे. आर यू अँड एक्स सर्व्हिसमॅन. तुम्ही एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करायचं. येस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्याची माहिती आपल्याला तुम्हाला इथे भरायची आहे. त्यानंतर आर यू पर्सन बेंचमार्क डिसेबिलिटी, त्यानंतर आपल्याला इथे तुम्ही अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करा. येस या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला अपंगाची माहिती इथे तुम्हाला भरावं लागेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे तुम्हाला विचारलेलं आहे की नमूद केलेल्या नमूद केलेल्या तरतुदी तुमच्या लेखन क्षमतेवर परिणाम होत असल्यास तुम्हाला लेखकाची गरज आहे का. म्हणजे तुम्हाला काही जरा प्रॉब्लेम असेल तर एक्झाम देण्यास तुम्हाला जरा लेखकाची आवश्यकता असेल तर येस करायचं, नसेल तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. शक्यतो आपण नो या ऑप्शन आपण क्लिक करू. त्यानंतर आपल्याला आर यू अँड EBC सर्टिफिकेट, तुम्ही जरा EBC होल्डर असेल तर येस करा, नसेल तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. आर यू एम्प्लॉईड ऑफ द इंडियन रेल्वे, तुम्ही इंडियन रेल्वेचे एम्प्लॉय असेल तर येस करा, नसेल तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथे तुम्हाला करंट एम्प्लॉई डिटेल द्यायची आहे. इथे जर तुम्ही सध्या कुठे वर्क करत असेल तर ती माहिती आपल्याला द्यायची. नसेल करेल तर नॉट अप्लिकेबल या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायची. खाली तुम्ही बघू शकता इथं आपल्याला डिटेल ऑफ कोर्स कम्प्लीट ॲक्ट ॲप्रेंटिस, तुम्ही जर NCVT मध्ये जर ॲप्रेंटिस केले असेल तर येस या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नसेल केली तर नो या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथे तुमची ॲप्रेंटिसची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खालीनंतर आपल्याला इथं बँक डिटेल फॉर रिफंडर ऑफ फीज, इथे तुम्हाला काही कारणास्तव फीज सुद्धा रिफंड होती. तर तुम्हाला जर फीज जर रिफंड पाहिजे नसेल तर तुम्हाला तुमचा अकाउंट होल्डर नेम इथं तुम्हाला टाकायचं. इथं रिफंड ऑफ बँक अकाउंट नंबर आपल्याला टाकायचा. त्यानंतर कन्फर्म रिफंड ऑफ फी बँक अकाउंट नंबर आपल्याला इथं टाकायचा. त्यानंतर आपल्याला इथं आपला IFSC कोड टाकायचा. IFSC कोड टाकल्यानंतर आपलं कन्फर्म या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. कन्फर्म यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा सेव्ह या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ऑदर डिटेल सेव्ह सक्सेसफुल झाले. त्यानंतर आपला नेक्स्ट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असे काही इंटरफेस दिसली तुम्ही बघू शकता. इथे आल्यानंतर आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला डिटेल आपल्याला इथं फिल करायचं आहे. त्यानंतर इथे यायचं. इथे आल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन सिलेक्ट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथं तुम्ही ITI ची माहिती भरू शकता. तर जर तुमची SSC म्हणजे 10वीची माहिती सुद्धा तुम्ही इथे भरू शकता. त्यानंतर HSC आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं. म्हणजे जिथून कुठे 10वी झाली असेल ते 10वीचं राज्य सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं डिस्ट्रिक्ट आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं बोर्ड टाकून घ्यायचं. 10वी बोर्ड कुठलं असल्यामुळं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपल्याला इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ पासिंग तुम्ही कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला इथं पासवर्ड झालं ते आपल्याला टाकायचं. रोल नंबर टाकायचा. त्यानंतर आपल्याला इथं 10th क्लास सर्टिफिकेट सिरियल नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला ॲड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. ॲड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला युअर एज्युकेशनल डिटेल ॲडेड सक्सेसफुली अशा पद्धतीने तुमची 10वीची माहिती इथं ॲड होऊन जाईल. त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला इथं असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तुम्ही इथं बघू शकता फोटोची साईज आपल्याला इथं दाखवलेली आहे. इथं तुम्ही फोटोचे पिक्सल बघू शकता. इथं तुम्हाला 320 असणार आहे. इथं आडवी
240 पिक्सल इथं तुम्हाला असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे. इथं तुम्हाला फोटो कमीत कमी तुम्ही इथं फोटो बघू शकता 50 KB ते 100 KB पर्यंत तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. तर आपण इथं फोटो अपलोड करूया. त्यानंतर तुम्हाला इथं फोटो अपलोड करण्यासाठी ब्राउझरवर क्लिक करायचं. ब्राउझरवर क्लिक केल्यानंतर जिथे कुठे तुमचा फोटो ठेवला असेल तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा. या अशा पद्धतीने तुम्हाला फोटो इथं अपलोड करायचा. फोटो अपलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा फोटो इथं अपलोड होऊन जाईल. इथं तुम्हाला फोटो अपलोड करताना फोटोचं बॅकग्राऊंड व्हाईट असलं पाहिजे तुम्हाला इथं, तर तुमचा फोटो इथं अपलोड होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ज्या पद्धतीने फोटो अपलोड करा त्याच पद्धतीने तुम्हाला इथं तुमची सिग्नेचर सुद्धा इथं अपलोड करायची आहे. इथं फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करून घ्यायचे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं. सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल फोटो आणि सिग्नेचर अपडेट सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इलिजिबल पोस्ट दिसेल. तुम्हाला एकूण इथं पद दिसणार आहे. तिथं एकूण 14 पद इथं आपल्याला दाखवलं आहे. तुम्हाला जो कोणते पद इथं ऍड करायचे तुम्ही इथं ऍड करू शकता. जसं की असिस्टंट इथे या प्लस यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर इथं एक पोस्ट ऍड होईल. त्यानंतर तुम्हाला दुसरी कोणती पोस्ट ऍड करायची ब्रिज त्यानंतर प्लस या आयकॉनवर क्लिक करायचं. अशा पद्धतीने पोस्ट इथं ऍड होत जाईल. जी कोणती तुम्हाला पोस्ट इथं ऍड करायची तुम्ही ऍड करू शकता. जसं की वर्कशॉप इलेक्ट्रिकल जी कोणतं पोस्ट तुम्हाला इथं अप्लाय करायची ती इथं ऍड करीत जायची. ऍड केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक एक ऍड करायचे. ऍड केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं खाली यायचं. इथं खाल्यानंतर आपल्याला इथं काही टर्म अँड कंडिशन दाखले ते एक्सेप्ट आपल्याला इथं करायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं एक्सेप्ट हे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला प्लेस टाकायचं. आपलं जे काही ठिकाण असेल ते आपल्याला ठिकाण इथं आपल्याला इथं टाकून घ्यायचं. इथं आपल्याला संपूर्ण टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायचं. त्यानंतर आपल्याला प्लेस टाकायचं. प्लेस टाकल्यानंतर आपल्याला प्रिव्हियस अँड प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. आणखीन काही पोस्ट आपल्याला ऍड करायचं असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करायचं. नसेल आपल्याला आणखीन पोस्ट ऍड करायचं नो या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. नो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या फॉर्मची माहिती दिसेल आपल्याला भरलेली. ही माहिती पूर्णपणे आपल्याला बघून याच्यानंतर आपल्याला खाली यायचं. नंतर आपल्याला टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायची. टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस इथे बघायला भेटेल. इथे मी ओपनमधून फॉर्म भरला पण इथं 500 रुपये फीज आहे. आणि तुम्ही जर कॅटेगरीमधून असाल आणि महिला असेल तर ते तुम्हाला 250 रुपये फीज असणार आहे. त्यानंतर आपल्याला पे विथ SBI पे ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. इथं टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायची. प्रोसीड या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. तुम्ही पेमेंट कशाने करणार आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला UPI QR या ऑप्शनवर क्लिक करायचं. नंतर पे नाव या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. पे नाव या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा स्कॅन फोनपेद्वारे स्कॅन करून घ्यायचा आणि तुम्हाला तुमची पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्ही ह्या अशा पद्धतीने RRB रेल्वे ग्रुप डी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.